बोलू का? साहेब, प्रथम आधी आपलं अभिनंदन. धन्यवाद. चौथ्यांदा गुहागर विधानसभा मतदारसंघात आपल्या अंगावर गुलाल उधळला आहे. आजची जे पडलेलं आपलं मतदान, याविषयी आपण काय बोलू इच्छिता? असं आहे की मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही, हे तुम्हाला देखील अनुभव आहे. पडलेलं मतदान जे आहे ते इथल्या लोकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी 7व्यांदा जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीला मतदान किती पडलं, ते कमी पडलं की जास्त पडलं, यापेक्षा मी निवडून आलो आणि म्हणून ज्या मतदारांनी मला निवडून दिलं, ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला निवडून येण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली, त्या सर्वांचं सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मी त्यांचा ऋणी आहे. राहता आपला प्रश्न असा दिसतोय की मतदानाबद्दल काय आहे. खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं, याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलंय त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे. सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल, अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते. म्हणजे ज्याला 50-50 म्हणतात, अशा प्रकारचे अंदाज होते. सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते. आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये, हरियाणा राज्याच्या निवडणुकीचं घडलं की 90 पैकी 72 जागा ह्या काँग्रेसच्या लिडिंगमध्ये दिसत होत्या, त्या पुढे दिसत होत्या आणि त्या झटकन डाऊन झाल्या, ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला. तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला. दोघंही 50-50 म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली तळाला गेले. आता माझ्याकडे नाही, मी इकडे होतो, परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस, या तिघांचे मिळून 50 सुद्धा येतील की नाही, अशी आता शंका निर्माण झालेली आहे. ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे. ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे. त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं. ते अघटित घडलंय, ते माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे. साहेब, जसं आपण म्हणतो की एक प्रकारे महायुतीची लाट पूर्ण आली महाराष्ट्रभर, त्याचा म्हणजे या मतदारसंघामध्ये त्याचा प्रभाव झाला असं आपल्याला मान्य करावं लागेल. नाही मी करणार मान्य, मी नाही करणार. घटलेलं महायुतीची लाट म्हणताच येणार नाही. हा सगळा संशोधनाचा विषय आहे. आज आम्ही या ठिकाणी काही शंका व्यक्त केली तरी सुद्धा पलीकडचे लोक म्हणणार की रडीचा डाव खेळतात. पण मी तुम्हाला सांगतो, 288 जागांपैकी 50 सुद्धा जागा 3 पक्ष एवढे बळकट असताना त्यांचे येत नाहीत. याच्यामध्ये खूप मोठं काळं आहे आणि ते काळं पुऱ्या रत्नागिरी कोकणामध्ये घडलंय. मी थोड्या मतानं का होईना त्यातून वाचलोय. त्यामुळं इथं महायुतीची लाट मी म्हणणार नाही. जे काळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलंय ते आपल्या बाबतीत घडलंय. साहेब, पण विजय झालेला आहे आता आणि त्याच्यामुळे शेवटी विजय हा विजय असतो. त्याच्यामुळे आता तुम्ही परत विधिमंडळात जाणार आहात. आता ह्याच्या पुढे 5 वर्ष गुहागर विधानसभा आणि त्यातले प्रश्न याच्याविषयी काहीतरी असं आहे की विजय हा विजयच आहे. शेवटी आपण बघितलं असेल, गोरेगावचे समजा काहीतरी चलाखी करून म्हणा, चिटिंग करून म्हणा, 48 मतांना रवींद्र वायकर खासदार म्हणून निवडून आले. त्यात पार्लमेंटमध्ये बसता येतात. त्यामुळं किती मतानं निवडून येणं याच्यावर विधिमंडळामध्ये बसणं की नाही बसणं हे अवलंबून राहत नाही. आणि म्हणून आता विरोधी जी काही जनतेनं भूमिका आम्हाला दिलेली आहे विरोधी पक्षाची, आपण निश्चितपणे ती विरोधी पक्षाची भूमिका म्हणून यापूर्वी देखील प्रभावीपणे वठवत आलोय, पुढे देखील वठवत राहू. आणि म्हणून त्याच्यामध्ये जी भूमिका मिळेल ती प्रामाणिकपणे पार आपण यापूर्वी पाडत आलोय, भविष्यामध्ये पाडू. साहेब, तिन्ही मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये आपले जे भाग आहेत, कुठल्या भागाने आपल्याला या याच्यामध्ये सर्वाधिक तारलं आहे?
नाही, असं आहे की सुरुवातीचे 3 राऊंड जर तुम्ही बघितले तर सुरुवातीच्या 3 राऊंडला अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले. त्यानंतरच्या प्रत्येक राऊंडला हा अपेक्षेपेक्षा खूपच निराळ्या पद्धतीचा रिझल्ट लागला. खूपच निराळ्या पद्धतीचा रिझल्ट लागला. म्हणजे बिलकुल असं अपेक्षित नव्हतं की इतक्या आपल्याला कमी मतं मिळतील. आणि म्हणून सुरुवातीचे 3 राऊंड सोडले तर बाकीच्या ठिकाणी शेवटी अपेक्षेप्रमाणे कुठेही मतदान झालं नाही, ही गोष्ट खरी. लाडकी बहीण प्रभाव पडला असं वाटतं काय? बिलकुल नाही. लाडक्या बहिणीचा प्रभाव काहीही पडलेला नाही. लाडक्या बहिणीचा जर प्रभाव पडला असं आपण जर म्हटलं तर मराठवाड्यामध्ये काही मतदारसंघामध्ये ते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचाही प्रभाव नाही, कोणाचाच प्रभाव नाही. त्या ठिकाणी विदर्भामध्ये पूर्णपणे खासदार निवडून आले काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून येतात. तो प्रभाव पूर्णपणे संपला. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतकी सहानुभूती होती ती संपली. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडल्याची चीड लोकांच्या मनामध्ये होती ती संपली. असं काही झालेलं नाही. हार जीत होते. सत्ता कोणाची आली याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, यांची की त्यांची 10वी खासदार इकडे, परंतु 3 पक्षाचे 50 सुद्धा खासदार आमदार येऊ शकत नाही. 100% याच्यामध्ये काळबेर आहे. साहेब, इथे वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी तुमच्यावर सुरुवातीपासूनच टीका केली होती. नाव सुद्धा घेऊ नका. नाही, पण त्याच्यामुळे त्यांची मतं वाढली. त्यांचं नाव सुद्धा घेऊ नका. ज्या माणसाला मी कधी बघितला नाही, ज्याच्याबरोबर मी कधी बोललो नाही, ज्यांनी मला एखादं काम सांगितलं आणि मी नाकारलं नाही, किंवा मी त्यांना काम एखादं सांगितलं आणि त्यांनी माझं केलं नाही, असा कुठलाही प्रकार घडला नाही. जे काय आहे ते सगळं लोकांसमोर आहे. त्यामुळं अशा माणसांची नावं सुद्धा आमच्या समोर घेऊ नका.